शाली बांधायचा काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं एकत्र झाले पाहिजे. माझी फक्त कळकळीची एकच विनंती मराठ्यांना, किती बापाच्या आवलं देव द्यांच्या यांचे पाठपुरावा एकटा माणूस जरा खंबीर आहे. फक्त पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका. मराठी स्वतःच्या लेकराला आणि स्वतःच्या जातीला मोठं करायसाठी आता ताकद लावा. सगळ्यांना जय शिवराय. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती, त्या निमित्तानं आपण त्यांच्या मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व देशवासियांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. आज वाढदिवस पण होता माझा, त्या निमित्तानं आपण एक 5-6 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की कोल्हापूर, सांगली, सातारा त्या बाजूला त्या पट्ट्यात खूप पाऊस झाल्यामुळं पुराचं पाणी शेतात गावात सगळ्या घुसलंय. आपल्या शेतकरी बांधवांचं खूप नुकसान झालं. त्यामुळं आपल्याला वाढदिवस साध्यापणानं घ्यायचा आहे. समाज उपयोगी जे काय असेल ते सगळ्यांनी करावं, त्या पद्धतीनं सगळ्यांनी केलं. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनापासून आभार. वाढदिवस म्हणजे हे आनंदाचा दिवस असं म्हणलं जातं, परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आणि इथून पुढेही ज्या ज्या बांधवांचं कोल्हापूर, सांगली, सातारा ज्या भागात नुकसान झालं असेल तिथं नुकसान झालेल्या बांधवांना सहकार्य करावं. समाज उपयोगी ज्या वस्तू असतील त्यांनाही देण्याचं सहकार्य या माध्यमातून समाज बांधवांनी सगळ्यांनी करावं ही सगळ्यांना विनंती. आपण जसं वाढदिवसाचा घराघरात आनंद साजरा करतो, याच्याबरोबर आपण समाजाने एक काम चांगलं केलं की समाजानं रक्तदान करण्याचा राज्यभर निर्णय घेतला आणि झाडे पण लावण्याचा निर्णय घेतला. याच्यापासून राज्यातल्या देशातल्या जनतेला आनंद मिळणार. दोन्ही बाजूनं झाडे लावले, त्या फळांपासून किंवा त्या सावलींपासून आपल्या शरीराला लागणारं सगळं त्यापासून मिळणार. सावली असेल अनेक काही गोष्टी, त्यापासून येणारे फळं ही एक आनंदाची बाजू आहे. म्हणजे वाढदिवस हा आनंदाचा, आणि त्याच निमित्तानं हे आनंदाचे उपक्रम सुद्धा समाजासाठी राबवा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पाऊल समाजाने घेतला म्हणजे रक्तदान. एखाद्या बांधवाला जर रक्त कमी पडलं हॉस्पिटलला तर त्याचा जीव जाण्याची शक्यता असते. आणि एका रक्ताच्या आपल्या थेंबामुळं जर एखाद्याचा जीव वाचत असला तर हे आनंद कुटुंबाला, त्याच्या समाजाला, त्याच्या जिल्ह्याला, त्याच्या राज्यातल्या लोकांना खूप आनंद होतो. हे बघा, नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं आणि भाषण करायचं म्हणून नाही करायचं. आपल्या समाजाचंही कौतुक करावं तितकं कमी. असे उपक्रम आपला समाज सध्या हातात घ्यायला लागला आहे की आपल्या रक्तापासून जर एखाद्याचा जीव वाचला त्याच्यात खरा आनंद आहे. आणि खरा वाढदिवस तोच खरा वाढदिवस. कारण वाढदिवसात आपण काय करणार, पेढे खाणार, आपण करणार, तो आनंद झाला आपला. पण दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं काम रक्त देऊन आपण केलं, हे खूप मोठं दान. हे कशातच करता येणार नाही. म्हणजे जसा वाढदिवसाचा आपण आनंद साजरा करतो तसा दुसऱ्याला सुद्धा आनंद द्यायला लागलो. याला जीवन मानायचं खरं की आपण दुसऱ्याचा जीव सुद्धा वाचू शकलो पाहिजे. समाजानं हे चांगलं पाऊल घेतलं. पुढच्या एक काळात हे असंच पाऊल जाती धर्माच्या सगळ्या भिंती तोडून करणं गरजेचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे आणि आपण करतोय.
म्हणजे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण रक्तदान करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे आपण जसा आनंद व्यक्त करतो तशा दुसऱ्या जीवाला सुद्धा आनंद मिळाला पाहिजे, ते जगलं पाहिजे, हा उपक्रम घेतला. मला याबरोबर आणखीन एक गोष्ट एक महत्त्वाची वाटते, कारण हा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस, याला दुःख कोणी मानू नका. कारण आपण एखादा निर्णय घेत असताना तो आनंदाच्या दिवशीच घेतला पाहिजे असं मला रात्रीपासून वाटायला लागलं. आपण एक आज आपल्या बुद्धीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे जेवढं मला कळतं तेवढाच मी बुद्धीचा वापर करतो. मी जे पुढं काय बोलणार आहे त्याच्यात मागं पुढं होऊ शकतं, मला माहिती नाही त्याची, पण जितका रात्रीपासून मी बघतोय रक्त देण्यासाठी, रक्तदान करण्यासाठी समाजाचे पोरं तुटून पडले. म्हणजे त्यांना स्वतःचं रक्त द्यायचंय, पण ते कोणाला तरी वाचवायचंय. हे रक्त कोणाचं तरी जर नाही मिळालं तर एखाद्याचा जीव जातो. त्यामुळं रक्त द्यायचं, कोणाचा तरी जीव आपल्या रक्तापासून वाचला पाहिजे, ही भावना मला रात्रीपासून खूप चांगली वाटली. म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं किमान आपण कोणाला तरी आपले बांधव रक्त देणार आहे तर कोणाला तरी जीवा. याबरोबर रात्रीपासून मला एक आणखी गोष्ट माझ्या मनात सलती, ती मी आज सांगणार आहे. कारण आज आनंदाचा दिवस आहे, पण मी सांगणार आहे ती माझ्या मताला सुद्धा ती सुद्धा आनंद येते. एखाद्या दिवस तुम्हाला ते वाईटही वाटू शकतं, मला माहीत नाही तुम्हाला काय वाटतं, पण मला वाटतंय की त्यात आनंद आहे. समजा आपल्याला जर एखाद्या रक्त कमी पडलं, वेळेवर रक्त मिळत नाही, आता देऊन ठेवल्यामुळं कधीतरी कोणाला कामा नाही, पण एखादा जर पार्ट गेला तर पार्ट मिळत नाही, आणि जर मिळाला तर ते खूप खुश होतं. मिळाला तर उदाहरणार्थ ग्राह्य धरा तुम्ही, एखाद्याचा गुडघा मोडला, त्याला वाटी नाही भेटली, तो कायम चालू होणार. एखाद्याचा हाताचा अवयव नाही भेटला, किंवा एखाद्याला छातीचा नाही भेटला, एखाद्याला डोक्याचा नाही भेटला, म्हणजे माणूस तर प्रत्येकजण मरणार आहे, हे अंतिम सत्य. मेल्याच्या नंतर त्या देहाला जाळून टाकण्यापेक्षा किंवा त्या देहाला पुरण्यापेक्षा ते वायाला जाणार. बघा, मेल्यावर तर तुम्ही मेलातच, मेल्यावर तर पुन्हा तुम्ही जिवंत नाही होणार, तुम्ही मेलातच. पण जाताना ज्या माणसाला जी वस्तू लागती ती मिळणार नाही, कारण तुम्ही ती जाळून टाकली, तुम्ही ते जाळून टाकले किंवा पुरून टाकले. तुम्ही कोणाच्याच कामाला हे शरीर नाही होते, कोणाच्याच कामाला. तुम्ही जिवंत असताना देऊ शकला, रक्त देऊ शकला, हे देऊ शकला, पण एखाद्याला कुणाला किडण्या भेटत नाहीत, कुणाला काय काय असं ते भेटत नाही. ज्या वस्तू लागतात शरीराला त्या परदेशातून आणायची वेळ आली तरी लोक आणतात, पण जीव वाचवतात. मग आपण आपले जीव मेल्याच्या नंतर जाळून टाकण्यापेक्षा मला तर असं वाटतंय आनंदाचा दिवस वाढदिवसाचा, आपल्या शरीरापासून जर एखादा आनंद मिळणार असला तर मेल्याच्या नंतर आपला सगळा देहदान आपण समाजासाठी करावा. आणि ती निर्णय मात्र मी आज घ्यायचा ठरवला की आपलं पूर्ण देहदान, आपण पूर्ण आयुष्य समाजासाठी दिलेलं आहे. म्हणून जरा गेलं आपलं शरीर सुद्धा जाण्याच्या कामाला नाही द्यायचं, पुरायच्या कामाला नाही द्यायचं. मेल्याच्या नंतर या शरीराचा पार्ट ना पार्ट समाजाच्याच कामाला आला पाहिजे. फक्त हात आणि पायच माझ्या कुटुंबाला, म्हणजे तळहात आणि तळपायच फक्त कुटुंबाला द्यावे. माझा मेल्याच्या नंतर एकही हिस्सा कुटुंबाला देऊ नये, तो समाजाच्या कामी यावा. आजचा जरी आनंदाचा दिवस असला तरी त्या पार्टमुळे कोणाला तरी कधीतरी आनंद मिळणार आहे. मेल्याच्या नंतर ते जाळण्यापेक्षा आपला पूर्ण देहच, आपले सगळे अवयव आपण दान करायचे. असं मी आज या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी हा निर्णय घेतला की पाय, तळपाय यासाठी द्यावा की माझ्या कुटुंबाला किमान त्याचा पाय पडून आशीर्वाद घेता येईल, आणि हात यासाठी द्यावे, फक्त तळहातच यासाठी द्यावे की मी हमेशा माझ्या कुटुंबाच्या चरणी नतमस्तक हात जोडून राहील, माझ्या समाजाच्या चरणी, मी जनतेच्या चरणी हमेशा हात जोडून राहील. एवढ्या दोनच गोष्टी द्याव्या. मेल्याच्या नंतर जाळण्यापेक्षा पुरण्यापेक्षा आपलं शरीर जर कोणाच्या कामाला येणार असलं तर आपला एक ना एक पार्ट, आपला एक ना एक शरीरातला अवयव कोणाच्या तरी कामी यावा, तो जगावा. मेल्याच्या नंतर त्याची राख करण्यापेक्षा आणि मेल्याच्या नंतर त्याला पुरून टाकून त्याची माती करण्यापेक्षा आपला पूर्ण देह जर आपण दान केला, कारण आयुष्य तर समाजाला दान केलं, हे शरीर सुद्धा मेल्याच्या नंतर समाजाला दान करायचं, असा माझा रात्रीपासून निर्णय झाला. की मी ते रात्री बघितलं की ह्या रक्तापासून जर कोणाचा जीव वाचणार असला तर आज अवयव मिळत नाहीये. देशात परदेशात लोकांना आणायला जायला लागतं आणि हजारो करोड रुपये मोजावे लागते.
हजारो करोड रुपये माझा होते, तरीही ते मिळत नाहीत. आणि जर मिळालं आणि त्याचा जर कुटुंबातला माणूस वाचला तर भयानक आनंद त्या घरात असतो. आमचा माणूस वाचला, आमचा माणूस वाचला. कोमात गेलेला माणूस जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्या कुटुंबातला एकही माणूस पाणी देत नाही आणि जीवन सुद्धा नाही. मग हे शरीर जाण्यापेक्षा माझ्या रात्री असं लक्षात आलं, जरी आपला वाढदिवस आनंदाचा दिवस असला तर हे सुद्धा आनंदाचाच निर्णय. कोणाच्या तरी कामाला येईल माझ्या शरीराचा. मरून जाण्यापेक्षा मला 2च गोष्टी फक्त त्यातल्या पाहिजेत. मेल्याच्या नंतर कुटुंबाच्या हातात किंवा माझ्या समाजाच्या हातात फक्त तळपाय द्यावेत की त्यांना शेवटचं दर्शन घेता यावं. आणि हात मी कायम जोडून माझ्या समाजाच्या चरणी नतमस्तक राहिलो पाहिजे. एवढ्यासाठी फक्त तळ हात तळपाय ठेवावे. बाकी सगळे अवयव म्हणजे माझं शरीर सुद्धा मी आजच समाजाला मेल्याच्या नंतर दान केलंय. कारण कोण कधी मरण काही सांगता येत. माझं उद्याही मरण आलं किंवा वर्षांनी आलं किंवा 100 वर्षांनी जरी आलं तरी शरीर मात्र दान असलं पाहिजे या मताचा मी ठाम आहे. आणि मी माझ्या निर्णयात मी माझाच निर्णय घेतो. मी कोणाचा विचार नाही करत. कारण असे निर्णय घेतल्याशिवाय सुद्धा पुढचे लोक जगणार कशी. आपण जर घेतले एखाद्याला डोळे लागते, डोळेच मिळत नाही, जाळून टाकून करायचं नाही. अशा कित्येक तरी वस्तू आहेत की त्या मिळतच नाही. मेल्याच्या नंतर कुटुंब सुद्धा स्वतः होऊन जाणार आहे. त्याला तो कोणी असू द्या किंवा तो कोणत्या जाती धर्माचा असू द्या, त्याला पुरणार आहे. कुटुंबच स्वतः पुरणार आहे. मग त्याची माती करण्यापेक्षा ते शरीर जर कोणाच्या कामाला येणार असलं तर आपण का जाळावं, आपण का त्याची राख करायची. म्हणून मला रात्रीपासून असं वाटलं की जरी आजचा आनंदाचा दिवस असला तर हे सुद्धा कुणाला तरी आनंद देण्यासाठीच निर्णय घेतला आहे. आणि मी जर माझं आयुष्य समाजाला दिलं तर माझं शरीर सुद्धा समाजालाच दान. माझं आयुष्य तर दिले पण आपलं पूर्ण शरीर सुद्धा समाजाला दान द्यायचं. कोणाचा तरी जीव वाचला. मी ह्यो निर्णय माझ्या मनानं घेतला. आता त्याचे नियम काय असतात मला नाही. मला जे वाटलं ते मी बोललो आणि ते मी एकदा बोललो की मी ते करतो. आपण हटत आपण एखादी गोष्ट जर आपण मनावर घेतली तर ती आपण सोडत नाही. जसं की मराठा आरक्षणाची गोष्ट मनावर घेतली. आज मी प्रामाणिकपणानं सांगतो, मी तर मगाशी बोललो शरीर कोणाचं कधी जाईल काही सांगता येत नाही. माझं शरीर असं झालंय सध्या 2 घंटे साथ देतो, 2 घंटे देत नाही, 3 घंटे देईन की 4 घंटे नाही. सकाळपासून बसलो तर काय झालं, एकाएकीच बिनल्यासारखं व्हायला लागलं, अशक्तपणा आला, एकाएकीच म्हणजे हातपाय थरथर कापल्यासारखं व्हायला लागले. ताबडतोब डॉक्टरांना सलाह लावावी लागली. अशी परिस्थिती आहे. म्हणून मी समाजाला सांगतो मी कधी असं नसेल मला नाही माहीत. फक्त आपल्या मराठी एक झाली ती एकजूट नाही पडू द्यायची. मराठ्यांची शान राखायची सगळे. कारण शेवटी शरीर नाही साथ देत म्हणल्याचं नाही देत, त्याला पर्याय नाही. त्याला काही नाटक नाही करता येत. माझ्या घर कुणी असला तरी ते नाटक नाही करता येत. त्याच्यामुळं मी एकदा निर्णय घेतला की मी बदलत. मला रात्री वाटलं की आपण हे केलं पाहिजे. कोणाचा तरी जीव आपल्यामुळे वाचला पाहिजे, समोरचं जग आनंदी राहिलं पाहिजे. आणि मग तो आपण निर्णय घ्यायचा. दिलं सगळं. हां मेला माणूस, समजा मी 50 वर्षांनी उद्या सकाळी किंवा 100 वर्षांनी मेलो, कुटुंबाला ते नाही ना मला नेऊन. ते नेऊन घडीभर 2-4 घंटे आगळते पुढे चालवून टाकणार आहे किंवा पुरून टाकणार आहे. उपयोगाला नाही येणार कोणाच्या. आणि जर एवढी या जगात एवढी मरामर असेल अवयव मिळण्यासाठी तर आपण जर आपलं आयुष्य समाजाला दिलं तर आपलं शरीर सुद्धा समाजाला दान द्यायचं. आपण सगळे अवयव दान करायचे. काही मागं पुढे विचार नाही करायचा कसलाच. जसं रक्तदान करून लोकांना आनंद देणारे तुम्ही रक्त देऊन, तसंच आपलं शरीर देऊन सुद्धा जगाला आनंदी केलं पाहिजे. या मतावरती मी रात्री आलो आणि मी सकाळी निर्णय घ्यायचा. ते ठरवलं की आपण हा निर्णय घ्यायचा. कारण मी निर्णय घेतला की बदल. जसा की मी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, कितीही तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतोय, कितीही प्रयत्न झाले, भयंकर संकट माझ्यावरती आले. काही माझ्या समाजाला माहीत सुद्धा नाही तितके भयंकर संकट माझ्यावर आले. मी नाही आडलो. मला बदनाम करण्यात आलं, मला षड्यंत्र रचण्यात आले माझ्या विरोधात. मला कित्येक वेळेस समाज माझ्या विरोधात घातला, कित्येक विरोधी पक्ष माझ्या विरोधात घातले.
सरकारचे मंत्री आमदार माझ्या विरोधात घातले तरी मी नाही आणणार, कारण मी नाही मॅनेज होत, त्यांना फुटत नाही, मला पैशाची पदाची त्यांच्या गरज नाही, त्याच्यामुळे मी त्यांना फुटत नाही, मॅनेज पण नाही होत. मला उद्या सकाळी जरी त्यांनी गोळ्या घातल्या, मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी शेवटच्या घटका सुद्धा मी फक्त आणि फक्त समाजासाठीच मोजणार, पण मग घडणार नाही. त्यांनी उद्या कसले हल्ले केले, त्यांनी कितीही विरोधी आणि सत्ताधारी एकीकडून आणले आणि मला उघडं पाडायचा जरी प्रयत्न केला तरी मी समाज सोडून नाही आणू शकत. उद्याचे अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यात संकट आले तरी मी झेलायला तयार. मी एकदा ठरवलं समाजाला मायबाप तर शेवटपर्यंत समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी हटणार नाही, कारण माझं स्वप्नच आहे शेतकरी मराठ्यांचे लेकरं हे अधिकारी होण्यासाठी त्यांना आरक्षण पाहिजे. नोकरदारी करणारा मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आरक्षण पाहिजे. शेतात काम करणाऱ्या मराठ्यांना त्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. ट्रॅक्टर, रिक्षा, टेम्पो, ट्रक हाणणाऱ्या ड्रायव्हरांचे असणाऱ्या मराठ्यांच्या पोरांना अधिकारी व्हायचे, त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून मी लढतो. व्यावसायिक मराठा असेल एखादा, त्याचं लेकरं मोठं व्हायचंय म्हणून माझा हा लढा सुरू. शहरात पावभाजी विकणार असेल, टपरे चालवणार असेल, हॉटेल चालवणार असेल, तो हमाली करणार असेल, तो माथाडी कामगार असेल, तो एकदम सामान्य माणूस असेल, त्याचे लेकरं मोठे व्हावेत आणि ते सुद्धा अधिकारी झाले पाहिजेत म्हणून माझा हा लढा आहे. घर नसणाऱ्या मराठ्यांच्या साठी माझा लढा आहे की त्याचे लेकरं सुद्धा मोठे झाले पाहिजेत म्हणून हा संघर्ष. मी भेदभाव कोणात नाही केला. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना त्यांचा हक्क आणि त्यांचे लेकरं अधिकारी बनावेत म्हणून मी हे जीव गेली रोज झुंज देतो. रोज वेदना सांगून नीट होणार नाही म्हणून मी ती हमेशा सांगतो. आता त्या वेदनेला सांगून तिच्यावर काही परिणाम होणार नाही. मी ठरवून घेतलंय आता मनोज जरांगे तुला भोगावं लागणार आहेत वेदना. तू जर आता ठरवलंय की तुला गोरगरीब मराठा, काम करणारा, कष्ट करणारा, ऊस तोडणारा, श्रीमंत मराठा, शेतकरी मराठा, व्यावसायिक मराठा, नोकरदार मराठ्यांना तुला मोठं करायचंय, तुला प्रचंड वेदना होणार आहे, तुला त्या भोगावं लागणार आहे. आता ते ठरवून घेतलंय. सरकारनं जरी वेदना दिल्या, विरोधी पक्षाने दिल्या किंवा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्या जातींना दिल्या तरी वेदना मात्र सहन करायच्या, पण विजय मात्र मराठ्यांना मिळून द्यायचा, त्याशिवाय तो हटायचं नाही. हे मी मला ठरवून घेतलं. म्हणजे मी तुम्हाला मोगाशी सांगितलं, माझ्यावरती जीव घेणे हल्ले करण्याचा जरी सरकारनं किंवा कोणी प्रयत्न केला तरी मी हटत नाही. या एखादा भयानक हल्ला करून मी शेवटच्या रक्ताच्या थारोळ्यात पडून जरी मोजत असलो तरी मी कधीच स्वाभिमान माझ्या समाजाचा गहाण ठेवून मागे सरकणार नाही. मी तो समाजाचा स्वाभिमान कधीच गहाण ठेवणार आणि तो स्वाभिमान गहाण ठेवून मला जगायचं पण नाही. मला माझ्या समाजाची शान वाढवायची, मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, हे मी पक्क ठरवले. मी एक छत्रपतींच्या विचाराचा कट्टर मावळा. मी मोडन पण वागणार नाही, पण मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार. मग कितीही संकट आले तरी मी हटणार नाही, हे मी ठरवून घेतलेलं. म्हणून मी बाहेर पडताना मरायचा विचार करत नाही आणि आत येतानाही मरण्याचा विचार नाही करत. मी कुठेही राहतो, कुठेही जातो, कुठेही खातो, काही करतो, कारण मरण ही भीतीच मला माहित नाही. मला भीती काय असते हे माहितच नाही. मला काही काही वेळेस आपले की तुम्ही थोडं सांभाळून राहायला पाहिजे. तुम्हाला भीती सुद्धा कशी वाटत. माझ्या शरीरात भीती नावाची चीजच नाही आणि मला जर भीती वाटते तर मी क्षेत्रीय मराठा असू शकत नाही. कारण मैदान चालवणारे मराठे अर्धवट मागे नाही सर. आणि किती आपल्या विरोधात टोळ्या उभा केल्या, त्यांनी आपल्याला बदनाम केलं म्हणून आपण मागे सरकायचं नाही, कारण मी चुकीचं काहीच करत नाही. मला माहिती आहे जे गोरगरीब स्वप्न बघते की आमचं लेकरं मोठं झालं पाहिजे, या आरक्षणातून मोठं होणार आहे, त्या गोरगरिबांसाठी मी लढतो. माझ्या अवतीभोवती काही स्वार्थ घेऊन येते त्याच्यासाठी नाही लढत.
त्याची इच्छा पुरी होईल नाही होईल मला नाही, तो नाराज होईल का, तो आपल्यापासून फुटून जाईल का हे मला माहित नाही. मी त्याला उचित नेमकी दिली. मी शेवटचा माझ्या गरीब मराठ्यांच्या डोळ्यात पाणी कशाचं आहे आणि त्याला आशा कशाची लागली याच्यासाठी मी लढतोय. भला तो गरीब मराठा माझ्यापाशी नसल, मुंबई पुण्याच्या बाहेर काम करणारा खेड्यापाड्यातला जाऊन मराठा माझ्यापाशी नसल, तो त्याच्या कामात असेल, पण त्याचा जीव माझ्यापाशी. तो रोज सकाळ संध्याकाळ टीव्ही बघतो की आज दिवसात काय झाले जरग्या म्हटला. तो त्याचं काम सोडून येऊ शकत नसेल, किंवा त्याची नोकरी सोडून माझ्यापर्यंत येऊ शकत नसेल. सर्व क्षेत्रातला नोकरदार असेल, मग तो शिक्षक असेल, डॉक्टर असेल, तो पोलीस असेल, महसूल मधला असेल, तो कोणता अधिकारी असेल, तो माझ्यापर्यंत येऊ शकत नसेल, पण त्याच्या मनात पक्क आहे. किंवा एखादा व्यावसायिक असेल, एखादा उद्योगपती असेल, एखादा बिल्डर असेल, तो माझ्यापर्यंत येऊ शकत नसेल, पण त्याच्या मनात 100% मनोज जरांगे पाटील करतो हे खरं आहे. त्याचं मन त्याला बोलतं. प्रत्येक पक्षातला नेता असेल, प्रत्येक पक्षातला मंत्री आमदार असेल, मनातली मनात तो जर खानदानी मराठ्यांच्या अवलादीचा किंवा रक्ताचा असेल तर मनातली मनात म्हणतच असणार की तो करतोय ते योग्य आहे, तो जातीसाठी वाढणार. आणि कोणाला काही मिळावं माझ्या अवतीभोवतीच्या म्हणून मी काम नाही करत. कोण करत असेल ते आशा आज मी प्रामाणिकपणानं सगळं समाजासमोर मांडायला लागलो. मीडियाच्या माध्यमातूनही मी ते मांडायला लागलो की एखाद्याची जर माझ्याकडून आशा पूर्ण झाली नाही ते उद्या मला सोडून जाऊ शकतो. तो म्हणजे समाजासाठी आला नव्हता, त्याच्या स्वार्थासाठी आला होता हे समाजाने ध्यानात. कारण मी गरीब गरजवंत मराठ्यांसाठी लढतो. हा, माझ्याकडे येणाऱ्यांचा स्वार्थ असलाच पाहिजे, मी नाही म्हणणार नाही. स्वार्थ असला पाहिजे, त्याचा समाजाला फायदा पण झाला पाहिजे, पण त्याचा स्वार्थ साधला नाही म्हणून तो आपल्यातून फुटून जाणार आणि आपल्या विरोधात बोलणार म्हणजे त्याच्यासारखा नालायक आणि स्वार्थी दुसरा कोणीच असू शकत नाही. कारण आपली लढाई गोरगरिबांना मिळणार. मी खोटं नाही बोलत. आज 11 महिने झालं लढा सुरू आहे. आता 29 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. या उपोषणाच्या इतक्या भयानक वेदना आहेत की मी तुम्हाला एक शब्द खोटं नाही बोलणार. एखादी वेळेस रात्री 2-2, 2:30 वाजता एकटाच मी रक्त पांघरून रडतो. इतक्या भयानक वेदना आहेत, मी नाही आठवत. आणि माझ्या शेजारी झोपणाऱ्यांनी जर चुळबुळ केली तर त्याला कळू नये म्हणून मी जागेवर झोपून घेतो. त्रास खरंच शिव समाजाला सांगायचा नसतो. मला याच्यासाठी सांगायचं की काही लोक स्वार्थी बनायला लागले समाज सोडून म्हणून मला सांगायचं. समाज मोठा करायचा, समाज शक्तिशाली बनवायचा, बलवान बनवायचा. आपल्या समाजाला आपल्याला धाडस द्यायची, ताकद द्यायची, समाजाकडे बघायचे म्हणून मला ही सांगायची वेळ आहे. नसता कोणी म्हणलं असता 1-2 वर्षांनी बघू, आता सध्या झालंय, खूप झालंय. आपलं शरीर आपल्याला कसलं साथ जर देणार नसलं, आपल्याला जर प्रति 2 दिवसाला सणालाच लावायची वेळ आली आणि शरीर जर आत्ताच सलामीवर आलं तर आपलं पुढं काय होणार. मी याचा मागं वळून बघून सुद्धा विचार सुद्धा करत नाही मागं वळून की काय होणार. कारण मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं तेच आज सांगतो. कुटुंबाला सुद्धा सांगितलेलं टेन्शन ही गोष्ट सोडायला लागणार आहे तुम्हाला. कारण आता जर मी या मैदानात उतरलोय तर तुम्हाला स्वतःला सावर नाही की तुमच्या डोक्यावर हात फिरायची शक्ती मला समाज सावरायचा बघू द्या. समाज संकटात सापडला, समाज आणि सगळ्यांनी मिळून मी इमानदारीनं काम करतोय, मी मॅनेज होत नाही म्हणून मला उघडं पाडायचं ठरवलं आणि तिकडून समाजाने ठरवलंय आता ह्या पोराला उघडं पडू द्यायचं नाही. जे होईल ते होईल. आता काठाला लागली तरी हरकत नाही. कारण मराठीत पूर्वी म्हणच आहे आपल्या महाराष्ट्रात की मराठी असे विचित्र आहेत ते वादीसाठी मसाडा घेत असते. तसं मग आता मराठ्यांनी खेळायचं ठरवलंय. तर मी जर जिद्दीला लागलोय आता मराठ्याला आरक्षणात मिळून द्यायचं, मराठीचे लेकरं मोठेच करायचे, तर मराठा बी आता जिद्दीला लागलाय की कोण कोण आडव येतं ना त्याची पाठच पुरायची. आता त्याच्या मुंडक्यावरच पाहिजे आता सोडायचं. मग मराठा जर माझा हे स्वप्न बघणार असला तर मी मागं सरकायचं कशासाठी, कोणत्या कारणासाठी? पैशासाठी, पदासाठी, आयुष्य आरामासाठी, माझं एक कुटुंब सुखात, करोडो. मी
त्याच्या विचारानं सरकारच्या पायाशी घाण ठेवणारी अवलाद माझे संस्कार सरकारच्या पायाशी घाण नाही ठेवू शकत। माझ्या समाजाचे भविष्य धोक्यात घालून मी त्या राजकीय पक्षांचे पाय नाही चाटू शकत। माझ्या करोडो समाजाचं लेकरांचं सुख, त्यांच्या वाट्याला येणारा आनंद मी हिसकावून घ्यायचा आणि मी पैसा आणि मॅनेज होऊन बदल कमवायचे, हे असलं पातक माझ्याकडून आयुष्यात होणार आणि मी कधी करणार पण। मला कशाची अपेक्षा नाही, मला कशाची अपेक्षा नाही। माझ्या कुटुंबावर आजच हरवलं, त्यामुळे मी विचारच नाही करत आणि माझं कुटुंबच विचार नाही करत काय होणार लक्षात आलेलं आहे। जर आपला माणूस बापालाही वाटतंय आपले बायका पोरांनाही वाटतं आपला नवरा किंवा आपला बाप आता पणाला लागलाय, संकट आपण आपले सहन करू आता आणि तितकं थोडंसं का होईना मी त्यांना धाडशी बनवलंय की आता आपलं आयुष्य आपल्याला समाजाला द्यायचं। तुम्ही फक्त कसला विचार नाही करायचा। अपेक्षा प्रत्येक कुटुंबाला असतात, तुम्हाला तुमच्या अपेक्षा सोडून द्यावं लागणार आहे। तुम्हाला इच्छाही असती, त्या इच्छा तुम्हाला आता माराव्या लागणार आहे। जरी तुम्हाला शेजारचे लेकरं कुठं जाताना दिसले, आपले लेकरं नाही दिसले तरी चालत, पण समाजाचे लेकरं मोठे केल्याशिवाय आता हटायचं, मग तो कोणचं येऊ द्या, पण समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा। संकटाला सामोरं जायला मी खंबीर आहे आणि माझा समाज सुद्धा आहे। आता शेवटच्या घटकांवर जायचे, पण शेवटी समाज प्रचंड ताकदवर मराठ्यांचा बनवायचा म्हणजे बनवायचा माय बाबा। मराठ्यांचे हार काही झालं तरी आता नाही होऊ दे। माझा मराठा समाज खूप वर्षाने एकत्र राहिला, आता काही होऊ द्या, पण समाज शक्तिशाली बनवायचा। काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं एकत्र झाले पाहिजे। माझी फक्त कळकळीची एकच विनंती मराठ्यांना, किती बापाचे आवलं देव द्यांच्या यांचे पाठपुरावा एकटा माणूस जरा खंबीर आहे। फक्त पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका मराठी। स्वतःच्या लेकराला आणि स्वतःच्या जातीला मोठं करायसाठी आता ताकद लावा। तुमचा पक्ष, तुमचा नेता तुमच्या जातीला, मराठ्यांच्या जातीला, मराठ्यांच्या पोराला कधीच मोठं नाही करणार, कधीच। मी तुम्हाला तळतळून सांगतो, तुमचे लेख तुम्हाला IPS IAS अधिकारी जर बघायचे असले ना, तुमच्या पक्षातला नेता आणि तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांच्या पोराला कधीच मोठं नाही करणार। फक्त त्यांना बाप मानायचं बंद करा, जातीला बाप माना आणि स्वतःचे पोर मोठे करण्यासाठी लढायला लागा। जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांची असणारे लक्षात असू द्या। मी खंबीर आणि कणकर आहे, मी नाही हटत, तुम्ही काळजी करू नका त्याची, कसलीच काळजी करू नका। मला वारंवार फक्त या उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहे, बाकीच्या वेदनाला मी खंबीर आहे। माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही, मला 4 आणि 1 रुपया सुद्धा समाजाचा नाही। फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळहातावर घेतला। अख्खं सरकार माझ्या मागा लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा लागला, तरी मी मागं नाही आलो आणि कधी हटणार नाही। मी शेवटच्या समाजाला सांगून टाकले, माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला, कारण मी कुठं पण फिरतोय, मी आजच पुण्याला चाललोय, कुठेही जीव घेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणार आहे फक्त मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच। मी शेवटच्या घटका मोजल, पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय, कारण मला लय वेदना व्हायला लागल्या, मी कधीच म्हणणार नाही। शेवटी माझ्यावर बेतली, मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार नाही। मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होणार, कारण समाजाने माझ्या विश्वास टाकला, त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होऊ देणार, समाजाची शान कमी नाही होणार। हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्यात जगवायचं नाही आणि मला जगायचं पण नाही, मला त्याच्यात रस पण नाही।
मला किती दुखणं असू द्या, नुसता माझा समाज मायबाप जर माझ्या पुढे दिसला माझं ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं. आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात, त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केली असं इतकी माझ्यावरती माया केली या समाजात. त्या समाजाला मी कधीच उघडं पडून येणार नाही. समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आहे आणि माझ्यावर आलेलं संकट सुद्धा ते समाजाचं असणार आहे. मी समाजाला कुठंच खचू देणार नाही. जिथं जिथं जी जात माझ्या समाजाला अडचणीत आली तिथं तिथं राज्यातला माझा करोडोना मराठा समाज यापुढे उभा राहणार आहे मदतीला एकमेकांच्या. आणि तुम्हालाही माझं आव्हान, एकमेकाच्या मदतीला जात जा. बघायची भूमिका घेऊ नका. मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, आमच्या नेत्याला बोलले म्हणून मी जात नाही. जात वाचवा, एकमेकाच्या मदतीला जा. पक्ष नंतर बाकीच्याकडे बघा, ती आधी जा आणि नंतर पक्षाला किंमत देते, नेत्याला किंमत देते. कोण नेता, कोणाचा नेता आणि कोणाचा पक्ष नाही माहीत आम्हाला. आम्हाला एकच माहिती आहे, आता आमचे पोरं आम्हाला मोठे करायचे आणि आमची जात आम्हाला मोठी करायची. मला तुमचं काहीच नको आहे. तुमची फक्त साथ आणि आशीर्वाद पाहिजे. तुम्हाला हाक माराल तिथं तुम्ही कमी पडू नका. तुम्ही हाक माराल तिथं मी बी कमी पडत नाही. ही साथ आता आपल्याला एकमेकाला द्यायची, कारण संकटात मराठा सापडेला आहे. लक्षात असू द्या, तुमचा पक्ष त्यावेळेस जात संपायच्या वेळेस आणि मुलं संपायच्या वेळेस येणार नाहीये. प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी हे समजून घ्या. ज्यावेळेस जात आणि जातीच्या पोरं संपायला निघाले त्यावेळेस तुमच्या पक्षातला नेता घराच्या बाहेर सुद्धा येणार नाही, कारण ते म्हणणार आहे मला सगळ्यांचं मतदान लागत, मी तुमच्या मदतीला नाही येऊ शकत. ही हरामखोर जात वेगळी की हे शब्द तुम्हाला वापरणार आहे की मी तुमच्या मदतीला नाही येऊ शकत, मला त्यांचं बी मतदान लागतं. मग काय आमची जाताना आमचे पोरं मारून टाकतो का? म्हणून आपल्या जातीचे लोक श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळे सावध व्हा. नोकरदार वर्गांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळे जागे व्हा. कारण शहरात जरी असला, मुंबई पुण्यातल्या शहरात मराठा, तरी त्यांच्याही लेकरासाठी आम्ही भांडतोय, तेही तिथं जागे व्हा. यावेळेस एक जीवन सगळ्याला आपल्याला लढायचं. आपल्या मराठ्यांची शान आपल्याला पुन्हा एकदा दाखवायची. मराठा काय असतो पुन्हा एकदा इथून दाखवायची. भले मुंबईत धडकायची वेळ आली ते धडकायचं, पण मराठ्यांनी घरात झोपायचं नाही. स्वतःच्या लेकराला आणि जातीला वाचवण्यासाठी ताकदीने पुन्हा इथून दाखवायची वेळ आली दाखवायची. जसा मागं हिस्सा दाखवला होता, मुंबईला जायचं एक आणि दुसरा लोकसभेत, तसा पुन्हा एकदा मुंबईत जायचा हिस्सा दाखवायची वेळ आली तरी घरात कुणी झोपायचं नाही, हिसका दाखवायचा. आणि दुसरा हिसका जर विधानसभेला दाखवायची वेळ आली तर एक निश्चित निवडून यायला पाहिजे, पुरीचे पुरे पडले पाहिजे. त्या पक्ष मोजायचाच नाही. 100 आपल्यात बी किती उमेदवार असली, आपले बी बरेच म्हणणार आहेत मी ये असू द्या, म्हणू द्या, इच्छा प्रत्येकाला असते. पण एक जर ठरला आणि तुम्हाला तो पटत बी नसला तरी जातीकडे बघून आणि आपल्या मुलाकडे बघून त्याला निवडून आणि त्याला फोडूनच द्यायचं नाही. इतक्या ताकदीनं काम करायचं जर ह्या गोष्टी ठरल्या तर. कारण आपण सगळं 29ला ओपन करणार आहे. माझी शेवटी तुम्हाला विनंती, असे समाज उपयोगी कार्यक्रम घेत चला, समाजाला साथ द्या. आणि मोलाचं सांगतो, एकमेकाला साथ द्यायचं शिका. बघायची भूमिका घ्यायची नाही, एकमेकाला साथ द्यायची. मला आणखीन एक वाटतं, जसं तुम्ही आता रक्तदानाचं मोठं काम हातात घेतलं आणि झाडं लावायचं घेतलं, आणखीन एक तिसरं काम घ्यावं तुम्ही आता. या 1-2 दिवसात लगेच सुरू करावं टप्प्याटप्प्यानं. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या मराठ्यांनी, शहरातल्या सुद्धा मराठ्यांनी गावागावात बैठका सुरू करावं. की जर आपलं कदाचित निवडणूक लढायचं ठरलं किंवा नाही ठरलं, दोन्हीपैकी कोणचं आहे, हा किंवा नाही 29ला उत्तरी, सगळ्यांनी ताकदीनं ठरलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहायचं. या बैठका सुरू कराव्यात असं मला वाटतं. पाडायचं का उभा करायचा हे निर्णय होईल, पण बैठका सुरू करा. मराठ्यांच्या बैठका गावागावात राज्यभर सुरू करा. जसं जसं शक्य असेल तसं आपण आपल्या गावातल्या घ्या, शेजारच्या गावात जाऊन घ्या, तालुकाभर ज्यांना शक्य त्याने तालुकाभर घ्या, जिल्हाभर घ्या, गावोगावी अभियान सुरू करून टाका. पाडायचा निर्णय झाला तर ताकदीनं पाडायचं आणि निवडून आणायचं झाला तर ताकदीनं निवडून आणायचं. या भूमिका म्हणून एक मराठ्यात जागृती म्हणून सुरू करा महाराष्ट्रभर. आता पश्चिम महाराष्ट्राकडे दौरे सध्या मराठवाड्यात नाही तर मराठवाड्यात सुरू करा, विदर्भात खानदेशात सुरू करा, मुंबईत अशा महानगर असतील तिकडं टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना प्रभागवार सुरू करा बैठका. छोट्या मोठ्या कशा बायना ते सुरू ठेवा. ती जागृती सुरू राहू द्या. निर्णय काही येऊ पण जागृती कायम ठेवा. जागृती कायम सुरू राहू द्या. बैठका राज्यभर सुरू राहू द्या. आता सोलापूरला 7 तारखेपासून सुरुवात,
ते 13ला नाशिकला आहे. मला अशी माहिती आली तिकडची की हे जे 13 ते 7 ते 13 हे जे आपल्या मराठा आरक्षण शांतता जागृत्या ठरल्या, त्यांना मराठी एकही घरी राहणार नाही. तुम्ही शेतातले नाही, शहरातले पण नाही, आणि व्यवसाय करणारे, नोकऱ्या करणारे सुद्धा एक दिवसाच्या रजा देणार आहे. पुण्यातली अशी बातमी आहे की रविवार हे त्यांना फिरायसाठी असतो, कुटुंब घेऊन बाहेर जायचं. त्यांनी सांगितलं फिरायला 2 वर्षांनी देऊ. आधी समाजाचे पोरण समाजाचं बघायचं, रविवारची सुट्टी आहे ना, पूर्ण वेळ समाजासाठी द्यायचं. पुणे शहरातल्या मराठ्यांच्या या बैठकाचे निरोप आहेत. आणि इथून माझं सगळ्या मराठ्यांना सांगणे, 7 तारीख ते 13 तारखेपर्यंत असणाऱ्या शहरातल्या, नाशिक असेल, पुणे असेल, सोलापूर, सांगली, सातारा, काय जेवढे असतील तेवढे, नगर असेल, माझं विशेष सांगणे, जर कोणाला बैठका घेताना विश्वासात घेतलं नसेल, उदाहरणार्थ पुणे हे, नाशिक हे किंवा घेतलं नसेल, तर नका घेऊ द्या. तुम्हाला समाज विश्वासात घे, समाजासाठी काम करा बाहेर पडून सगळ्यांनी. आणि तर कोणी मालक नाही. कोणी जर बैठका घेणारा, कोणी आयोजक असेल, ते जर म्हणत असलं मीच मालक घेतो, ते सुद्धा मालक नाही. सगळ्या जिल्ह्यातले सगळे मराठी मालक आहेत. सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचं, कोणी मालक नाही. जर एखाद्याच्या तोंडातून शब्द गेला असेल आम्ही बघतो आम्ही करतो, तर सगळ्यांनी करायचं. हा, एक गोष्ट खरी, माझी यांच्याशी ओळख यांच्याशी नाहीये, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसेल किंवा फोन लावू शकलो नसेल, याचा अर्थ असं समजायचं नाही की ते मालक आहेत का काय. सगळ्या जिल्ह्यातला मराठा मालक, सगळ्या राज्यातला मराठा मालक आहे. इथं पुणे अध्यक्ष फुटीक्ष नाही, इथं सगळे माझ्याशी मराठा सेवक आहेत. सगळे समन्वय फमन्वय काही नाही. इथं सरसकट श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळेच मराठा सेवक आहेत. आपण सेवा करण्यासाठी आलेलो. त्याच्यामुळं सगळ्यांनी ताकदीनं आपण आपल्या जिल्ह्यातल्या रॅलीची तयारी करा. एक दिवस सगळ्यांनी कामं सोडा आणि राज्यभर बैठका गावागावात, आपल्या छोट्या मोठ्या गावात लेवलवर आपल्या सुरू करा. आसपासच्या गावात बी घ्या, ज्यांना वेळ असेल त्यांनी या गावातून त्या गावात जा, जागृती राहू द्या. त्या माध्यमातून डाटा तयार होईल, त्या माध्यमातून जागृती होईल लोकांमध्ये की आपल्याला काय करायचे हे 29ला कळणच. पण त्याच्या अगोदर वेळ आपल्याकडे आहे तर आपण फिरा. 1 महिन्याचा वेळ आहे आपल्याकडे मध्ये. या महिन्यात बिनधास्त सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्या, शेजारच्या गावात घेऊन जाऊन घ्या. त्यांना आत्तापासूनच सांगा, लढायचं ठरलं तर ताकदीनं एकजुटीनं 100% मतदान करायचे, आणि पाडायचं ठरलं तर ताकदीनं पाडायचं. जे काय ठरल ते समाजासमोर ठरल. आणि 29ला सगळ्याला या म्हणून तेही आमंत्रण द्या. त्याबरोबर हेही सांगा की यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्यांनी त्या दिवशी ना गावाच्या बाहेर जायचं नाही, ना त्यांनी देवदर्शनाला जायचं नाही कुठं मतदानाच्या दिवशी, किंवा मुस्लिम असेल किंवा इतर कोणी असतील कोणी हज यात्रेला जायचं नाही. हे शाळा करते त्या टायमाला मतदान बुडावं म्हणून, कोणाला तरी तीर्थयात्रेला पाठवते फुकट म्हणून हे नेते, कारण निवडणुकीचा पिरियड असतो. गेल्या विचार गाड्या ते म्हणजे तो देवदर्शन करून आणायचं, आणि जे त्यांना मतदान करणार त्याला तिकडे कुठून होते, मतदान झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणते. त्यामुळं सावध राहायचे, आपली जात आणि जातीचे पोरं मेले नाही पाहिजे. म्हणून कोणी त्यांच्या कामाला नाही जायचं मतदानाच्या दिवशी, नोकरीला जायचं नाही, देवदर्शनाला नाही. त्याच्यानंतर आपल्याला 5 वर्ष ना देवदर्शनाला रोज जा, त्याच्यानंतर देवदर्शनाला. पण त्यावेळेस पुढं पोलीस आले म्हणून भ्यायचं, मतदान नाही करायचं, हे प्रकार नाही होऊन द्यायचे. बोगस मतदान नाही होऊ द्यायचं. म्हणजे आताच्या बायका घ्यायच्यात ना, याच्यात हे प्रमुख काम करायचे. बोगस नाव घातलेत त्यांनी, कोणाकोणाच्या दुसऱ्या तालुक्यातले बोगस नाव घातले, दुसऱ्या तालुक्यातले बोगस नाव घालायला सुरुवात झाली आता. म्हणजे उदाहरणार्थ आंबळे, तर याच्यात बोगस नाव घालायचे, परभणीकडची, संभाजीनगरकडची, अशी. समजा बीडला घालायचे तर गंगाखेडचे घाल, पाथर्डीचे घाल, ही शाळा. त्याच्यामुळे बोगस नाव आपण आपल्या गावात माहीत असते, ते बोगस पुरे उडायला लावायचे. एक ठेवायचं नाही बोगस फागायची आवडाली, बोगस नावामध्ये कोणाचे ठेवायचे नाही एकाचे. याच्यावर जागृती करायची त्या बैठकीत. आपल्या गावात बोगस नाव कोणाचं आहे का ते उडवायचं, कोणाचं असो मग ते. मतदान 100% करायचं, कारण निवडणूक आयोगाला हे दोन्ही मान्य, 100% मतदान झालं पाहिजे. आपण वाईट करतो का, आणि बोगस त्यांनाही नाही पाहिजे. ही जागृती आपण स्वतः करायची. परत कोणत्याने दबाव जर आणला मतदानात जाऊ नको म्हणून त्याला अजिबात व्हायचं नाही. कोणत्या नेत्या त्याला, कोणत्या नेत्या दबाव लागतेच ना, मला सांगा, त्याला पाडीतच मग घ्या बारी, लपवून नाही ठेवायचं. एखादा नेता जर म्हणला आपल्या रॅलीला जाऊ नका, मराठ्याचा असू द्या, ओबीसीचा असू द्या, कोणाचा असू द्या, अजिबात त्या रॅलीला जायचं नाही मराठ्याच्या, त्याचं नाव मला सांगा, मग बघू आपण त्याच्याकडे काय करायचं. त्यामुळे ह्या सगळ्या जागृत्या करत राहा. छोट्या छोट्या गोष्टी आपले चांगले लोक
कोण आहेत, कोण हुशार पोरं आहेत, कोण कोणत्या कामाला ठेवायचे आहेत, हे सगळं हळूहळू बैठकीच्या माध्यमातून तुमच्या मनानं तुमच्या धर्तीवर सुरू करा. तुमच्या जीवावरती मी लढतो, समाजाच्या पाठबळावर, ताकदीवर, आशीर्वादावर मी लढतो आणि लढणार आहे. मराठ्यांना त्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आयुष्यासाठी त्यांच्या दिल्याशिवाय, जरी सलामीवर आला असलं तरी त्यांना दिल्याशिवाय मी मरत नाही. त्यांच्या लेकराचा विजय झाल्याशिवाय, मराठ्यांचा 6 करोड मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय, त्यांची शान वाढवल्याशिवाय, त्यांची प्रतिष्ठा वाढवल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि माझं शेवटचं स्वप्नच ते मराठ्यांचे लेकर अधिकारी झालेले बघायचे आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या चपला सकट हे नेते पाय पडले पाहिजेत. ही इज्जत मराठ्यांना कमवून द्यायची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची. त्यासाठी शेवटी पुन्हा एकदा सांगतो, एकजूट राहा. पक्षाच्या नेत्याच्या नादाला लागून आपल्या स्वतःच्या मुलाचं आणि स्वतःच्या जातीचं वाटोळं करू नका, ही माझी हात जोडून विनंती आहे. कारण हे लोक, राजकारणी लोक श्रीमंत झालेत आता. हे वेगळे खोटे मेसेज सोडणार, खोटे व्हिडिओ सोडणार, खोट्या माहित्या गावात सोडणार, हे 100% करणार. हे मोठे तुम्हीच केले, त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका. की तुमचे पोरं मोठे होऊ नये, तुमची जात मोठी नाही व्हावा म्हणून खोटं सांगतोय तुम्हाला. हे घराघरातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी समजून घ्या. लेकरं तुमचे मोठे करायचे, मग तुमच्या नेत्याला तुम्हीच प्रश्न विचारा. आम्ही नाही जात म्हणा आंदोलनात, दिवरात आरक्षण. तो म्हणला रॅलीला जाऊ नका, मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमाला जाऊ नका, मराठ्यांच्या सभेला जाऊ नका, त्याला म्हणायचं नाही जा, आता आरक्षण देऊ इच्छितो ना. तो फक्त काय म्हणतो एवढा ऐका, काहीच बोलू नका. तो तुमच्या पोरा कोण आहे का नाही याचं उत्तर मराठ्यांजवळ. फक्त मराठ्याने त्याला आता मराठ्याचा नेता जर आला आणि तो जर म्हणला कुठं कार्यक्रमाला जाऊ नका, मराठ्याच्या रॅलीला जाऊ नका, सभेत जाऊ नका, त्याला म्हणा मी जात नाही. मतदान देतो मी म्हणतो त्यालाच करतो, पण आरक्षण आत्ता देतो का? मग तो विरोधी पक्षाचा असू नाही तर सत्ताधाऱ्याचा असो, कोणचा आमदार मंत्री असू द्या, त्याला एवढाच प्रश्न विचारायचा. आमचं ओबीसीत आरक्षण आहे, कुणबी आणि मराठा एक आहे. कुणब्यांचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती, आणि व्यवसायावर आधारित म्हणजे शेतीवर आधारित आरक्षण दिलंय, एवढंच त्याला प्रश्न विचार. जर व्यवसायावर आधारित दिलंय तर कुणब्यांचा व्यवसाय शेती आहे, आमचा शेती, माळ्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून माळ्याला दिलंय, तर मग आम्हाला का दिलं नाही? आमचा जर व्यवसाय शेती आहे तर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आत्ता दी, आम्ही तू म्हणशील ते ऐकतो. बघा तुम्हाला त्याचं उत्तर काय आहे. त्याचं उत्तर एकच येणार की मग तुम्हाला दिल्यावर ओबीसी नाराज होते, मग मरे तू आमचे पोरं ते नाराज होते तर. आणि दुसरं उत्तर येणार निवडणूक झाल्यावर देऊ, मग निवडणूक झाल्यावर हे 5 वर्ष आपल्याला भेटतच नाही. दोनच उत्तर येणार आहे, निवडणूक झाल्यावर देऊ म्हणत त्याच्या हॉपकडे ठेवून द्याय, मिळतच नाही, देतच नाही, याचा अर्थ असा आहे. आणि त्यांचं मतदान फुटतंय म्हणल्यावर ओबीसीचं, मग तर आपल्याला मिळतच नाही असं समजायचं. आपले उत्तर आपल्याच जवळ आहेत, फक्त त्यांना विचार. ते आपल्या लेकराकडून कवाच बोलणार. मग तो पक्ष देऊन नेता काय कामाचा? आपलं लेकरं आपल्याला आपल्या आईबापाला जगिणार आहे म्हातारपणाला. नेता पक्ष नाही जगिणार आपल्या आईबापाला. म्हातारपणाला आपल्या जातीला आपले लेकरं सांभाळणार आहेत. तो पक्ष किंवा तो पक्षाचा नेता नाही सांभाळणार आपल्या आईबापाला, आपल्या जातीला सुद्धा. हे मराठ्यांनी खोल घरात जाऊन जरा समजून घ्या. आपली जात आपल्याला सांभाळायची, आपले आईबाप आपल्याला सांभाळायचे, आपले सासू-सासरे आपल्याला सांभाळायचे, आपले भाऊ आपले नातवा आपल्याला सांभाळायचे. नेता एक बी दिवस झोका द्यायला येणार नाही आपल्या लेकराला. एक बी दिवस आपल्या आजोबाला हाताला धरून ते दवाखान्यात नाही येणार, आपल्याच पोराला न्यावं लागणार आहे. आणि आपलं पोरग जर पैशावाला झालं तर ते दवाखान्याच्या अडचणी आल्या आजोबाच्या तरी सोडणार आहे, कसल्या अडचणी आला तरी सोडणार. त्याला पैशावाला बनवा, स्वतःच्या जातीला स्वतःच्या पोराला पैशावाला बनवा. नसता मग नेत्याच्या दारात जावं लागतं आपल्याला. देतो का 1500 रुपये, देतो का 1600 रुपये, आणि 1500 1600 3000च्या या स्कीम तेवढी एक बॅगच घेतोय आमचा मराठा सरकीची. आणि ती जर नाही विकली तर दुसरी परत 2-2.5 हजाराची आमची. तुका नादीला येता का? हे बघा, जात आणि जातीचे पोरं मोठे करा ही तळमळ मी तुम्हाला सांगतो. मला त्यांना महाविकास आघाडीचं देणे घे नाही ना, त्या महायुतीचं आहे. मी दोन्हीला मोजित नाही त्यांना. की जात मोठी करा, जातीचे लेकरं पैशावाले बनवा,
तुम्हाला कोणापुढं हात पसरायची गरज नाही. तुमचे लेकर अधिकारी बनवा, तुमचे लेकर उद्योगी बनवा. तुमचं एक पोरग जर नोकरदार बनलं, दुसरं जर नाही बनलं, तर जे लेकरू तुमचा अधिकारी बनले नोकरदार, तो तुमच्या नोकरी न लागलेल्या पोराला व्यवसाय टाकून देईल, ती पण व्यावसायिक बनत. आपण आपले पोरं मोठं करायसाठी लढायचं शिका. नाही तर पिढ्यांना पार बापाने हमाली केली का पोराने हमाली करायची, बापाने रिक्षा चालवला की पोराने रिक्षा चालायचं, बापाने ट्रॅक्टर हाणलं की पोराने ट्रॅक्टर हाणायचं, बाप ट्रकचा ड्रायव्हर असला की पोरग ट्रकचा ड्रायव्हर, बाप इष्टेचा ड्रायव्हर असला की पोरग इष्टेचा ड्रायव्हर, बाप कंडक्टर असला की पोरग कंडक्टर, बाप शेतकरी असला की पोरग शेतकरी, बापाने टपरी चाललेली असली पोराने टपरीच चालायची, बापाने हॉटेल चाललेलं की त्याने हॉटेलच चालवायचं, बापाने आपल्या जर काबाड कष्ट केले, शेतात मजुरी केली तर पोराने बी मजुरीच करायची. हे आपल्याला आता बंद करायचं. बाप आयुष्यभर शहरात भाड्याच्या खोलीत राहिला, पोराने भाड्याच्याच खोलीत राहायचं. कधीतरी आपलं ते शहरात घर असावं, यासाठी आपल्याला नोकरदार बनायचंय, व्यावसायिक बनायचं. मोठे विचार आता मराठीने ठेवा. आपल्याला बदल करायचा. माताडी कामगाराचं पोरग माताडी कामगारच नाही राहायला पाहिजे, गिरणी कामगाराचं पोरग गिरणी कामगारच नाही राहायला पाहिजे, शिक्षकाचं पोरग शिक्षक होतच नाही, नोकरी न लागल्यामुळे ती व्यसनी होत आहे. डॉक्टरांचं पोरग डॉक्टर होतच नाही, कारण ते व्यसनी बनत आहे. पोलिसाचं पोरग पोलीस होतच नाही, कारण त्याला आरक्षणच नाही, त्यामुळे ते पोलीस होत नाही. महसूलमध्ये असणारे आपले अधिकारी महसूल डबल बनतच नाही, कारण आरक्षणच नाही. त्या जागेवर दुसराच येतो, बोगस प्रमाणपत्र घेतल्याला डबड दे का म्हणता 40 मिळवून हिंडत आहे गाडी, आणि बोगस प्रमाणपत्र त्याच्या गाडीत डिक्कीत ठेवले. हेच बसणार. आमच्या लोकांना नाही स्वप्न बघायचं. आमच्या बापाने हमाली केली, त्यांनी स्वप्न नाही बघायचं. आता नाही पोराने हमाली करायची, नातूने हमाली करायचं, नोकरी लागायचं. ऊस पडणाऱ्या मराठीने आता स्वप्न नाही बघायचं की माझ्या हातात पैसा होता पण आता पोराच्या हातात नको, पोरग नातू तरी अधिकारी झालं पाहिजे. हे स्वप्न नाही बघायचं आम्ही का? आम्ही हमेशा तेच स्वप्न बघायचे. मुसलमानाने तेच स्वप्न बघायचे का? बापाने केळं इकले की पोराने केळं शिकायची, मुसलमानाच्या बापाने पाव इकले की त्याच्या पोराने पाव शिकायची.